गावावरून यायला मला रात्री खूप उशीर झाला, म्हणजे 10-11 वाजले असतील. आणि प्रेमने लगेच संध्याकाळी सांगितलं की मी उद्या टिफिनला वडा नेणार आहे. तर मग मी रात्री डाळ भिजत टाकली आणि सकाळी त्याला वडा वगैरे करून दिला. आणि हे जे आहे ना फोडणी द्यायचं ते पण मी एवढ्यावरनंच आणलं होतं. बरंचसं सामान मी आणलं तिकडनंतला, एक टिफिन पण आणला परत. आणि मग दुपारून परत शूट घेतलं. तर रस्त्याचं काम चालू होतं. तुम्हाला मी आधीच बोलले होते ना, खूप धूळ उडते इथं. तर निम्मा रस्ता बाकी होता, थोडासा 100-1 मीटरचा. तर मग तो झाला, त्यांनी डांबर वगैरे टाकलं. आणि मावशी, शिवानी, परत पोरं आले होते ताईंचे, ताई गावी गेल्या होत्या, त्यांच्या आजी वारल्या होत्या. त्यामुळं मग यांना पण जायचं होतं, कारण की ते बोलले की परत गाडी निघणार नाही आमची खालून. त्यांनी आधी सांगितलं होतं बाजूला गाड्या काढून घ्या, कारण की मग ते डांबर वगैरे टाकल्यावर त्याच्यावरनं जाता येणार नाही. मग ते झालं आणि संध्याकाळी परत मग शूट घेतला, कारण की प्रेमला आहे ना महेशने लहान असताना तो हा काना आणलेला होता, त्याच्यामध्ये मस्त गाणे वगैरे पण लागतात. आणि तो प्रेमला वंशूला देत होता. आता मीच खूप जपून ठेवलेल्या आहे त्याच्या वस्तू. आणि प्रेम एवढा हुशार झाला ना, बिलकुल म्हणजे वंशूवर हात वगैरे उचलत नाही बरं का, कारण की त्याच्याशी मस्त खेळतो, त्याला नादी लावतो अजून. आणि आपण जर कधी म्हटलं ना त्याला प्रेमो वंशूवर लक्ष ठेवा, तो इतका भारी लक्ष ठेवतो. त्याला जे पाहिजे म्हणजे असं त्याचं जर जवळ आलं एखादी खेळणी तर बाजूला नेऊन टाकतो. आणि वंशूला काही सवय माहिती का, तोंडावर रुमाल ओढायची. आणि मग तो ओढला वगैरे ना तर लेस प्रेम पटकन बघतो, ते घेतो बाजूला. टी व्ही बघत असलं तरी पण त्याच्याकडे लक्ष असतं त्याचंवालं. आणि हे बघा, ह्या ताईंच्या सासूबाई मावशी त्या घरी निघाल्या होत्या. मी त्यांना कांदे वगैरे दिले होते गावाकडून आणलेले. आणि वंशू त्यांच्या मागे लागला होता लगेच. बघ कसं उड्या मारतोय त्यांच्याकडे जायसाठी, इतकं त्यांचं लढाई त्याला. आणि त्या रोज संध्याकाळी येता बरं का त्याची दृष्ट काढायला. आणि प्रेम पण झोपून गेला होता. 9:30 झाले होते. माझं सगळं सामान वगैरे पडलेलं होतं, एक आवरायचं चालू आहे आता, बॅग वगैरे. आणि रस्ता झाल्यावर बघा प्रेमने पहिल्यांदा, आता 1.5 वर्षाचा असताना त्याला सायकल घेतलेली आईने त्यांनी. आणि पहिल्यांदा मी ती खाली नेलेली. पहिले घरातच खेळायचं तो. 1.5 वर्षाचा असताना त्याला एवढी सायकल येत होती. आणि खाली मस्त रस्त्यावर आई त्याला घेऊन गेली होती. आणि डॉक्टरांनी इथं गाडी लावली. आता पहिले बाजूला लावायचे, कारण की रोज लागती. मग रोज पार्किंगमधून काढायची, तर मग पूर्ण गाड्या बाजूला, बाईक बाजूला करावं लागतं. त्यापेक्षा त्यांनी बाहेरच लावायला सुरुवात केली आता. आणि प्रेम तुम्ही म्हणशात 1.5 वर्षाचा असताना तो 9 महिन्यातच चालायला लागला होता बरं का. तसं वंशूचं काही मला दिसत नाही, कारण की प्रेम 3 महिन्यात पालथा पण पडला होता. आणि मग असं हे बघा, मस्त पोरं खेळत आहे आता. सगळ्यांना असं नवीन वाटतंय बरं का, भारी. झाडांना माझ्या मस्त फुलं वगैरे आले. माझा कॅमेरा कुठं पण फिरतो लगेच, कारण की माझ्या झाडांवर पण लई जीव आहे. खूप सारे झाडं लावले आहेत मी. तुम्हाला एखाद्या शॉर्ट्समध्ये झाडं पण दाखवायला. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.